तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आता इथे ईश्वरी ही अंजली समोर करणार राकेशच्या निष्पणाचा पर्दाफाश, तर दुसरीकडे अर्णव काळ्या कोटातल्या राकेशचा काळा चेहरा आणणार अंजलीच्या समोर। आता नेमक्या कशा पद्धतीने या दोन्ही घटना घडणार आणि अंजली समोर कसं येणार सर्व सत्य, ते सगळंच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की ईश्वरी ही शुद्धीवरती आलेली असते आणि अर्णव हा तिच्याजवळ बसलेला असतो। ईश्वरी शुद्धीवर आल्या आल्या खूप जोरजोराने ढसाढसा रडायला लागते। त्यावर अर्णव तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, तर ईश्वरी त्याला म्हणत असते, माझं चुकलं, मला माफ करा, खरोखर माझं चुकलं, तुम्ही मला एवढं समजावत होतात, वेळोवेळी सांगत होतात आणि मी मात्र प्रत्येक वेळेस तुम्हाला गृहीत धरलं, तुम्हाला चुकीचं ठरवलं। त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, या सर्वात तुझी मुळात काही चूकच नाही आहे। अगं तुझ्यासमोर त्या नीच राकेशने चित्रच असं उभं करून ठेवलं होतं ना, की त्यामुळे तू जे वागत होतीस तिथे तू तुझ्या जागी योग्य होतीस। ईश्वरी अर्णवला म्हणते, मला माफ करा, माझं चुकलं, मी तुमच्यावर इतका अविश्वास नको दाखवायला हवा होता ना पण। त्यावर अर्णव म्हणतो, इट्स ओके मिस इंदौर, काही हरकत नाही, जे झालं ते झालं। आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, तो राकेश तुझ्या केसालाही धक्का नाही लावू शकणार आहे, कारण आता मी आहे तुझ्याबरोबर। त्यावर ईश्वरी म्हणते, पण मला खूप भीती वाटते हो त्यांची। अहो म्हणजे जो माणूस इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो, तो माणूस काहीही करू शकतो। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो मला सगळं माहिती आहे, पण तरीही तू घाबरू नको, मी आहे ना, मी म्हटलं ना तुला की मी तुला काही होऊ देणार नाही म्हणून। मग तर इकडे राकेश आता विचार करतो की चला, घरात एंट्री तर मिळाली आहे, पण माझ्या गोंडस बावळट बायकोला खूप दिवस औषध दिलेलं नाही आहे, त्यामुळे तिची प्रकृती सुधारत चालली आहे। आता जरा औषधीला वेळेवर द्यायला हवं। मग तो तिला दुधामधून ती नेहमीची पावडर टाकून देतो। त्याबरोबर आता अंजलीच्या मात्र ही गोष्ट लक्षात येत नाही की दुधात काही मिसळले। ती आपली नेहमीप्रमाणे दूध पिऊन घेते। आता राकेश तिकडनं निघून गेलेला असतो। त्याबरोबर थोड्या वेळाने अंजलीला आता गरगरायला लागतं, मळमळायला लागतं, एन्झायटी व्हायला लागते, तिला त्रास व्हायला लागतो, घाम वगैरे फुटायला लागतो। आता अंजलीला नेमका त्रास कसला होतो ही गोष्ट तिच्या लक्षात पहिली येत नसते, पण मग नंतर ती ते दुधाचं ग्लास बघते आणि ते दुधाचं ग्लास हातात घेत विचार करते, नेहमी मला हा असा त्रास होत नाही, पण जेव्हा हे मला दूध देतात तेव्हाच असा त्रास कसा बरं होत असेल मला। त्याबरोबर आता आजी ही अंजलीच्या खोलीत अंजलीची चौकशी करायला आलेली असते। तर आता अंजली आजीशी बोलता बोलता खोलीतनं बाहेर येते। त्या दोघी बोलत बोलत चालत असतात। अंजली आजीला सांगत असते, आजी ठीक आहे तशी मी, पण मला ना पुन्हा थोडं पूर्वीसारखं व्हायला लागलं आहे, म्हणजे गरगरतंय, मळमळतंय। त्याबरोबर आजी तिला सांगते, अगं प्रेग्नन्सीमध्ये गरगरणं, मळमळणं ह्या सर्व गोष्टी जनरल आहेत, तुला सहज हे सगळं होऊ शकतं। त्याबरोबर आता ईश्वरीने आजीचं आणि अंजलीचं बोलणं ऐकलेलं असतं। ईश्वरीच्या लक्षात येतं, नक्कीच ह्या नीच राजेशचंच यामध्ये काहीतरी काम असणार। ईश्वरी आता आजी तिकडनं गेल्यावर अंजलीकडे येते आणि अंजलीला म्हणत असते, ताई काय झालं, काही होतं आहे का तुम्हाला? त्यावर अंजली म्हणते, अगं नाही, तसं फार काही होत नाही आहे मला, तू ये ना, बस इथे, आपण बसून बोलू। त्याबरोबर अंजली आणि ईश्वरी दोघीजणी सोफ्यावर बसतात। तर ईश्वरी म्हणत असते, बोला ना ताई, काही होतं आहे का तुम्हाला, सांगा मला। त्यावर आता ती म्हणत असते, अगं ईश्वरी, मला ना पुन्हा पूर्वीसारखं व्हायला लागलं आहे। ईश्वरी म्हणते, पूर्वीसारखं म्हणजे? त्यावर अंजली सांगते, पुन्हा मला गरगरतं, मळमळतं, एन्झायटी वाटायला लागते, भीती वाटते, घाम फुटतो। त्यावर ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्हाला असं का होतं अंजली ताई? त्यावर अंजली म्हणते, तेच तर सांगते, मला नेहमी असं होत नाही, यांनी दूध दिलं ना कीच मला असं होतं, आणि वल्लरी मामी किंवा आकाश नेहमी दूध आणून देतो, किंवा आपल्या आशाताई काम करणाऱ्या त्या देतात, पण तेव्हा नाही होत मला असं काही। ईश्वरीच्या लक्षात येतं की नक्कीच यामध्ये राकेशचा हात आहे। ईश्वरी आता अंजलीबरोबर बोलत असते, विचार करत असते, तोपर्यंत इकडे मामा अर्णवकडे आलेला असतो। मामा अर्णवला म्हणत असतो, अर्णव आपल्याला आत्ता जरा जास्त अलर्ट राहावं लागेल, अंजलीची आणि ईश्वरीची काळजी घ्यावी लागेल। त्यावर अर्णव मामाला म्हणतो, मामा अंजलीताईची काळजी तू घे, मिस इंदौरसाठी मी सुद्धा आहे आणि ती स्वतःसुद्धा तिची काळजी घेऊ शकते, कारण राकेशचा नीचपणा तिच्यासमोर उघडा झाला आहे आता। फक्त ताईला अजून यातलं काही माहीत नाही आहे, त्यामुळे ती मात्र त्याच्यावरती अंधविश्वास ठेवते। सो तू तिची काळजी घे, या राकेशची काळजी आता मी घेतो।
त्यावर अर्णवला मामा विचारतो, म्हणजे नेमकं तुझ्या मनात सुरू तरी काय आहे अर्णव? त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा घर जावयाचं जरा उत्तम पद्धतीने स्वागत करतो ना, नवीनच आलाय घर जावया इतक्या दिवसांनंतर, तर स्वागत नको का करायला? तर आता ईश्वरी खोलीत आलेली असते आणि तिचा मूड काही फार बरा दिसत नाही अर्णवला वाटतं की ईश्वरी राकेशचा विचार करते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी तुला सांगितलं ना की तू त्या नीच माणसाचा विचार करू नको म्हणून. तो तुझ्या केसालाही धक्का नाही लावू शकत. मी असताना तू काय इतकी काळजी करतेस, कशासाठी इतका विचार करतेस? त्यावर ईश्वरी म्हणत असते, मी त्या नालायकाचा विचार करतच नाही आहे. अर्णव म्हणतो, मग काय झालं, कसला इतका विचार करतेस? त्यावर ईश्वरी म्हणत असते, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला पुन्हा आठवण करून देते. अंजलीताई 2 जीवांच्या आहेत. अहो प्रेग्नंट आहेत त्या, आणि त्या तशा अवस्थेत त्या नीच माणसाबरोबर राहतात. अहो जर त्याने काही कमी जास्त केलं तर किती महागात पडेल, कळतंय का तुम्हाला? त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणते, आज अंजलीताईंना चक्कर वाटते, त्यांना गरगरल्यासारखं होतंय, एन्झायटी वाटते, त्यांना घाबरल्यासारखं होतंय. आणि काय म्हणत होत्या त्या माहिती आहे तुम्हाला? त्यावर अर्णव म्हणतो, हो मला हे सगळं माहिती आहे. ताईला हे सगळं होतं. प्रेग्नन्सीमध्ये हे सगळे सिम्पटम्स नॉर्मल आहेत, आजी म्हणाली होती. डॉक्टरनं सुद्धा विचारलं आहे मी ताईच्या. त्यावर ईश्वरी म्हणते, ताई म्हणतात की त्यांना नेहमी असं होत नाही. जेव्हा त्यांना तो राकेश दूध देतो ना तेव्हा त्यांना असं होतं. त्याबरोबर अर्णव म्हणतो, व्हॉट? त्यावर ईश्वरी सांगते, हो. मग सांगा ना, तुमचं लक्ष आहे का त्यांच्यावर? अहो नेमकं काय मिसळून देत असेल तो त्या दुधामध्ये आणि काय नाही? त्यावर अर्णव म्हणतो, ताईने स्वतः तुला हे सांगितलं? त्यावर ईश्वरी म्हणते, नाही, मी उगाच हवेत बडबडते. अहो त्यांनी सांगितल्याशिवाय मी तुमच्यापर्यंत एवढी मोठी गोष्ट कशी पोहोचवेन? त्यावर अर्णव म्हणतो, मग आता काय करायचं आपण? त्यावर ईश्वरी म्हणते, सगळ्यात अगोदर ताईंनी जी पावडर खाल्ली आहे ती नेमकी कसली आहे आणि त्याचा त्यांना त्रास होतो आहे, पण त्याचा त्यांच्या बाळावरती तर काही इफेक्ट होत नाही आहे ना, हे बघावं लागेल आपल्याला. त्यावर अर्णव म्हणतो, पण ते कळणार कसं? त्यावर ईश्वरी म्हणते, त्याच्यासाठी आपल्याला आता ताईंबरोबरच बोलावं लागेल. त्याबरोबर अर्णव आणि ईश्वरी अंजलीच्या खोलीत येतात. आता अंजलीला लगेचच विचारायला लागतो अर्णव, ताई बरं वाटतंय ना तुला, फार काही त्रास होत नाही आहे ना? त्यावर अंजली सांगते, अरे नाही रे, इतकं काही नाही, नेहमीप्रमाणे आपलं थोडंफार गरगरतं आहे, थोडी चक्कर वाटते. काय गं ईश्वरी, तू सुद्धा लगेच कुठे चिंटूला सांगितलंस? त्यावर ईश्वरी म्हणते, तसं नाही हो, मामाला थोडी भाच्याची काळजी घ्यायला हवी की नको? काय बरोबर ना अर्णव सर? त्यावर लगेच अर्णव म्हणतो, या ॲब्सोल्युटली. त्याबरोबर अंजली म्हणते, बघूया, मामाला आत्ता एवढी काळजी वाटते खरी, पण नंतरनं मामा भाच्याजवळ येऊन तरी बसतोय की बाळाकडे बघायला सुद्धा येत नाही ते. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मामा आला नाही तरी मामी आहे की दिवसभर, काय? त्याबरोबर अंजली म्हणते, हो गं मामी, तू तर आहेसच आमच्यासाठी, पण तू आमच्याच ग्रुपमध्ये आहेस ना, पण मामाचं काय? त्याबरोबर आता मुद्दामून अर्णव फोन आल्याचं नाटक करतो. त्यावर अंजली म्हणते, काय रे, कोणाचा फोन आहे आता? बघ, आत्ता एवढी हा माझी काळजी दाखवत होता आणि आता लगेच फोनवर बोलायला लागला. त्यावर ईश्वरी म्हणते, महत्त्वाचं असेल ताई काहीतरी. अर्णव मुद्दामूनच म्हणतो, व्हॉट? ठीक आहे, मी येतो, आपण ऑफिसमध्ये आल्यावर बोलूया, आणि फोन कट करतो. अंजली विचारते, काय रे, काय झालं चिंटू? त्यावर अर्णव म्हणतो, अगं ताई, आपली जी मुंबईची ब्रांच आहे ना तिच्यावरती लीगल नोटीस पाठवली आहे एका दुसऱ्या म्हणजे ऑफिसने, कॉर्पोरेटने. त्यावर अंजली म्हणते, अरे का पण आपल्यावरती लीगल नोटीस कशाबद्दल? त्यावर अर्णव म्हणतो, अगं आपण म्हणे काहीतरी त्यांच्या डिझाईन्स, त्यांचे पॅटर्न्स कॉपी केलेत. अगं पण आजपर्यंत आपल्याकडे असं कॉपी वगैरे काही झालेलंच नाही आहे. त्यावर अंजली म्हणते, चिंटू अरे मग आता काय करावं लागेल? अर्णव म्हणतो, ताई आता एखादा उत्तम वकीलच आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. अगं लीगल आहे ना सगळं. त्याबरोबर आता अंजली म्हणत असते, हो का, मग काय करायचं आता? मी काय म्हणते, यांच्याशी बोलून घेतोस का तू? यांना सांगूया आपण ह्या सगळ्याबद्दल, हे नक्की मदत करतील. अरे एवढे उत्तम वकील आहेत, आत्ता नुकतेच ते साताऱ्याला सुद्धा जाऊन आलेत, त्या एवढ्या शेतकऱ्यांची मदत केली आहे, मग तुझ्यासाठी उभे राहणार नाहीत का? त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं ताई पण आत्ताच जिजू एवढ्या कामातून दमून आलेत, मग आता पुन्हा त्यांना कामाला लावायचं म्हणजे? त्यावर अंजली म्हणते, अरे उलट जर तू बाहेरच्या एखाद्या वकिलाला सांगितलंस आणि ती गोष्ट यांच्यापर्यंत पोहोचली ना तर उलट यांना जास्त वाईट वाटेल, त्यापेक्षा तू यांच्याशीच बोल. काय रे मामा, ऐकत नाहीस का माझ्या आईचं? असं आता अंजली मुद्दामून मध्ये बोलते. त्याबरोबर आता अर्णवला तर हेच हवं असतं. अर्णव म्हणतो, ऐकलं बस. त्यानंतर आता ईश्वरी म्हणते, मग ताई तुम्ही एक काम करा, तुम्हीच बोलून घ्या ना राकेश. त्याबरोबर आता अर्णव ईश्वरीकडे पाहायला लागतो, तर ईश्वरीला अंजली म्हणते, राकेश? त्यावर ईश्वरी म्हणते, अहो चुकून तोंडात म्हणजे चुकीचं नाव आलं, राजेश जिजूंबरोबर. बरं आम्ही आलो,
आणि मग ईश्वरी आणि अर्णव तिकडनं बाहेर येतात. आता ईश्वरी खूपच खुश असते. ईश्वरी म्हणते, वाह, काय बढिया प्लॅन केला आहे तुम्ही. आता त्या राकेशचा खरा चेहरा अंजलीताईंपर्यंत येण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. तुम्ही हे सगळं मुद्दामून ठरवून जानबुचके केलेत ना. त्याबरोबर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, पहिलं तर तू त्या राजेशला राकेश राकेश बोलणं बंद कर. नाही, आय नो त्याने तुला त्याचं नाव राकेश सांगितलं होतं, पण त्याचं खरं नाव हे राजेश आहे, राजेश भोसले. ईश्वरी म्हणते, कळलं. हां, आता बोल. बाय द वे, खरोखर तुम्ही खूप छान प्लॅन केलं आहे, एकदम बढिया. मला ना खरंच आज पहिल्यांदा खूप भारी वाटतं आहे तुमच्याबद्दल. त्याबरोबर अर्णव आता लगेचच तोंडातल्या तोंडात पुटपुटतो, ड्रॅगन, खरोखर आज बर्फ फुकायला लागला आहे, थंड थंड वाटते. त्याबरोबर आता अर्णवने हे जे काही पुटपुटलेलं असतं ते ईश्वरी ऐकते. ईश्वरी अर्णवकडे रागाने बघते. अर्णव म्हणतो, काय झालं, माझ्याकडे आता असं का बघतेस. त्यावर ईश्वरी म्हणते, काय म्हणालात तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो, मी कुठे काय म्हणालो आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, म्हणालात तुम्ही, ड्रॅगन आग नाही ओकत आहे, ड्रॅगन बर्फ ओकतो आहे, म्हणजे मी ड्रॅगन आहे का. नाही, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. त्याबरोबर अर्णव लगेचच ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला मनवायला लागतो आणि म्हणतो, बरं बरं, ड्रॅगन आग नाही ओकत आहे, ड्रॅगन बर्फ ओकतो आहे, असंच म्हटलं ना मी. त्यावर ईश्वरी म्हणते, म्हणजे मी ड्रॅगन आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही नाही, तू कुठे ड्रॅगन, तू तर छोटा पॅकेट बडा धमाका आहेस. त्यावर ईश्वरी म्हणते, छोटा पॅकेट म्हणजे मी छोटा पॅकेट आहे. त्यावर अर्णव म्हणतो, हो, तू छोटा पॅकेटच आहेस, बघ माझ्यासमोर केवढी छोटीशी दिसतेस. त्यावर ईश्वरी म्हणते, तुम्ही जा बरं, मला खरंच नाही बोलायचं. मग अर्णव तिकडनं जात असतो आणि म्हणतो, बघा आता खरंच जातो आहे आणि पुन्हा येणार नाही आहे, मी निघून जातो आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो असं कसं बोलताय. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय झालं. ईश्वरी पटकन त्याच्यासमोर येते आणि म्हणते, पुन्हा असं बोलू नका. अर्णव म्हणतो, अगं निघून जातो आहे म्हटलं, मरणार नाही आहे मी. ईश्वरी अर्णवच्या तोंडाला हात लावते आणि म्हणत असते, बाद झालं, पुन्हा असं काही अभद्र आणि फालतू बोललात ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. त्यावर अर्णव ईश्वरीचा हात अलगच खाली घेतो आणि म्हणत असतो, मी जगलो काय मेलो काय, तुला काही फरक पडतो का. नाही, तसंही तू तर मला नवरा मानत नाहीसच, या सर्व गोष्टी अशाच घातल्यास ना शृंगार म्हणून. त्यावर ईश्वरी अर्णवपासून जरा लांब स्वतः निघून जाते. त्यानंतर आता इथे अंजली जी असते ती राकेशबरोबर बोलायला लागते. राकेशला ती विचारत असते, अहो ऐका ना, एक गडबड झाली. राकेश म्हणतो, काय झालं राणी सरकार. त्यावर अंजली आता त्याला सांगायला लागते, चिंटूचं जे मुंबईचं ब्रांच आहे ना सात्विक फॅशनचं, त्याच्यावरती अहो एक लीगल नोटीस आली. कोणत्या तरी ब्रँडचं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्या काही डिझाईन्स, त्यांचे काही एलिमेंट्स कॉपी करतो आहे. अहो पण असं काही नाही आहे. चिंटू कशाला कॉपी करेल. तुम्हाला तर माहिती आहे ना आता किती वर्ष तो व्यवसाय सांभाळतो आहे. तर मला वाटतं तुम्ही या सगळ्यात जरा लक्ष घालावं. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, राणी सरकार, अहो तुम्ही म्हणालात आणि आम्ही लक्ष दिलं नाही, असं आजपर्यंत कधी घडलं आहे का. तुझी इच्छा आहे ना अंजली, तर मी नक्की लक्ष देईन. त्याबरोबर अंजली म्हणत असते, बरं पण मला सांगा, याचा फार काही गंभीर परिणाम तर होणार नाही ना. म्हणजे आपल्या चिंटूला फार काही याच्यामध्ये अडचणी येणार नाहीत ना. चिंटूची सुटका पटकन आणि निर्दोष होईल ना या सगळ्यातून. अहो मी तुम्हाला सांगते ना, आपला चिंटू हे असं काही करणं शक्य नाहीच आहे. कशाला करेल तो कुठल्या तरी ब्रँडची कॉपी वगैरे करून त्याला काय मिळणार आहे. आणि तसंही आपल्या आयडिया किती युनिक आणि किती वेगळ्या असतात हे सगळं तर तुम्हाला माहीत आहेच ना. अहो मध्ये आपण एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत होतो, धूप छाव. बघा, असं नाव तरी कुठल्या प्रोजेक्टचं असेल का. अर्णवने खूप विचारपूर्वक या प्रोजेक्टला नाव दिलं होतं. मग इतकं सगळं वेगळं असताना कसं कोणी म्हणू शकतो कॉपी करतोय म्हणून. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अगं काय आहे ना राणी सरकार, काही वेळेस काही लोक आपल्यावरती जळायला लागतात आणि मग ती लोक जळायला लागली की आपलं सगळं सुरळीत चालू असलेलं कसं बिघडेल याच्याकडे लक्ष केंद्रित करतात. तू काळजी नको करू, मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. राणी सरकार, तुम्ही फक्त आता सध्या आपली आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्या. तितकंच तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि आपल्या बाळासाठी गरजेचं आहे. काय द्या वचन, तुम्ही फक्त तुमचा आणि आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार कराल. त्याबरोबर आता अंजलीसुद्धा त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, दिलं वचन. राकेश हा आता मनातल्या मनात म्हणत असतो, काहीही झालं तर ह्या बावळट बाईला फक्त ह्या बाळामध्ये गुंतवून ठेवायला हवं. हिला दुसरा कसला विचारच करू द्यायला नको. नाहीतर जर हिचं डोकं बाजूच्या विचारांमध्ये सुद्धा गुंतायला लागलं तर ते माझ्यासाठी रिस्की ठरू शकतं. अंजली म्हणते, काय हो, कसला विचार करताय तुम्ही. राकेश म्हणतो, काही नाही हो, काही नाही. बरं मी काय म्हणते, माझी एक अट आहे.
तरच तुम्ही ही चिंटूची केस घेऊ शकता. राकेश म्हणतो काय? त्यावर अंजली म्हणते, अहो आजपर्यंत तुम्ही इतक्या गरीब गोर लोकांना न्याय मिळवून दिला आहे, इतक्या तरी वेळेस चिंटूची सुद्धा मदत केली. आता मध्यंतरी तुम्ही बँगलोरला गेला होतात नाही का, ते चिंटूच्या एका केससाठी. मग जर इतकं सगळं तुम्ही चांगलं करताय तर मग आता तुम्ही मलासुद्धा कधीतरी कोर्टात न्यायला हवं. राकेश म्हणतो काय? त्यावर अंजली म्हणते, हो मग मला कोर्टात घेऊन जा तुम्ही. अहो मला बघायचं आहे तुम्हाला लोकांना जिंकवून देताना, लोकांना न्याय मिळवून देताना. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, राणी सरकार अहो तुमची तब्येत किती नाजूक आहे, तुम्हाला झेपणार नाही या सर्व गोष्टी. आणि कोर्टातलं वातावरण फार काही बरं नसतं. मोठमोठ्याने आरडाओरडा, मोठमोठ्याने आर्ग्युमेंट, मोठमोठ्याने निर्णय तुम्हाला सहन नाही होणार. हे सगळं काय गरज आहे तुम्हाला तिथे जाण्याची? आणि तुमचा काही माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर तुम्हाला कोर्टात यायचं आहे, काय खात्री करून घ्यायची आहे का मी वकील आहे का नाही या गोष्टीची? त्यावर अंजली म्हणते, अहो मी असं कुठे म्हणते आहे, मला माझ्या नवऱ्याचं लोकांनी भरभरून कौतुक करताना पाहायचं आहे, लोक त्याच्यासाठी भरघोस टाळ्या वाजवताना त्याचा आनंद लुटायचा आहे. त्यावर राकेश आता मनातल्या मनात म्हणत असतो, अगं बावळट बाई, जर मी वकीलच नाही आहे तर कुठल्या लोकांना तू माझ्यासाठी टाळ्या वाजवताना बघशील? लोक माझ्यासाठी टाळ्या नाही शिव्या देतात मनात. तर इकडे ईश्वरी ही आता जरा नाराज असते, ती उदासपणे गप्प बसलेली असते. इतक्यात अर्णव तिकडे येतो आणि अर्णव ईश्वरीला विचारतो, काय गं काय झालं? त्यावर तुला तो राकेश काही म्हणाला का असं सुद्धा अर्णव विचारतो. त्यावर ईश्वरी सांगते, नाही मला कोणी काही नाही बोललेलं, मला खरोखर खूप भीती वाटते हो. त्याबरोबर अर्णव तिला सांगतो, मी तुला म्हटलं ना तुला घाबरण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे म्हणून, मी आहे ना. मला सांग आजपर्यंत तुझ्या केसाला तरी मी धक्का लागू दिला आहे का? मिसिंदौर तू विसरत असशील तर आपल्या लग्नातली परिस्थिती तुला पुन्हा आठवण करून देतो. अगं ज्यावेळी लोक तिथे मुलींना घेऊन जात होते, पोलीस तिकडे रेड मारत होते, त्यावेळेस मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून तुला बायको बनवलं का? तर तुझ्यावर चिखलफेक होऊ नये यासाठी. आता तर तू माझी बायको आहेस. आता जर तुझ्या नावाची खराबी झाली तर त्याच्याबरोबर जे माझं नाव जोडलं गेलं आहे त्याचीही खराबी होईल. मग मी तुला त्रास होऊ देईन का? काळजी करू नकोस, मी आहे. त्याबरोबर आता इकडे राकेश हा मात्र खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो. तो मनात म्हणत असतो, अर्णव मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम केलं आहेस. अरे चिंटुकल्या, पण तुला हे सगळं करून काहीच निष्पन्न होणार नाही आहे. आजपर्यंत ह्या राकेशने खूप छक्केपंजे केलेत आणि यापुढे सुद्धा राकेश छक्केपंजे करत राहणार. आणि या सर्व गोष्टींमध्ये ना राकेशचा हात कोणीच नाही धरू शकत. तुला काय वाटतं, तू तुझ्या त्या बावळट बहिणीसमोर माझं सत्य असंच आणशील? अरे तिने माझ्याजवळ कोर्टात जाण्याचा हट्ट पकडलाय खरा, पण मी तिचा हट्ट पूर्णसुद्धा करायला हवा ना. बघ, नाही जर तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला ना तर मी सुद्धा नावाचा राजेश भोसले नाही. तर दुसरीकडे आता ईश्वरी ही देवी आईसमोर आणि गणूबाप्पासमोर उभी असते. ती गणूबाप्पाला म्हणत असते, गणूबाप्पा आजपर्यंत मला प्रत्येक कठीण संकटातून तूच बाहेर काढलंयस. मला असं वाटत होतं की अर्णव सरांबरोबर माझं जे लग्न झालं आहे ती बळजबरी आहे माझ्यावरती, पण खरं तर ती तुझी मेहरबानी आहे. अर्णव सर्वांसारखा नवरा मिळणं खरोखर खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी एकदाही स्वतःच्या सुखाचा माझ्याशी लग्न करण्यापूर्वी विचारसुद्धा केला नाही. मी त्यांच्या लायक नाही किंवा मी त्यांच्या इतकी शिकलेली नाही, श्रीमंत नाही, या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार न करता माझी अब्रू वाचवण्यासाठी, माझ्या इज्जतीला धक्का लागू नये यासाठी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. खरंच अर्णव सर खूप उत्तम आहेत, पण माझ्या पत्रिकेतल्या दोषांमुळे त्यांच्यावरती कधीच कुठल्याही पद्धतीचं संकट, कुठल्याही पद्धतीचं विघ्न येऊ देऊ नकोस. आणि तो नीच नालायक हरामखोर राकेश तो कायम अंजलीताईंच्या बरोबर असतो, पण कायम तू अंजलीताईंचं रक्षण कर. त्यांना त्या राकेशच्या सावलीपासून सुद्धा दूर ठेव. त्या राकेशने त्यांना काही खायला प्यायला दिलं तर अंजलीताईंना सद्बुद्धी दे की त्या राकेशला नकार देऊ दे. काहीही झालं तरी अंजलीताई आणि अंजलीताईंचं बाळ दोघंही सुखरूप राहिले पाहिजे. अंजलीताईंच्या वाटचं जे काही दुःख असेल ते सगळं निघून जाऊ दे. हवं तर ते माझ्या पदरात घाल, पण अंजलीताईंना आणि त्यांच्या बाळाला सुखी ठेव, आनंदी ठेव. त्यांची डिलिव्हरी सुखरूप होऊ दे आणि अर्णव सरांवरती कुठलंच संकट नको येऊ दे. आणि आता त्यांच्यावर आलेलं कोणतंही संकट त्यांची धर्मपत्नी म्हणून मी माझ्यावर स्वीकारेन. आनंद आहे मला आणि गर्वसुद्धा
की मी मिसेस अर्णव राजेश शिर्के आहे, असं आता ईश्वरी गणूबाप्पासमोर कबूल करते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.